संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 17 जानेवारी 1956 रोजी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना बिंदू चौकात अभिवादन करण्यात आलं. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हुतात्मे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी महाराष्ट्रातील जनता सीमावासियांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. त्यांनी येणाऱ्या काळात सीमाभागातील मराठी जनतेला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करत बेळगावातील मराठी भाषिकांवर ज्यावेळी अन्याय होतो तेव्हा त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटतात असं सांगितलं. वसंतराव मुळीक यांनी सीमा प्रश्नाचा हा लढा आता न्यायाच्या प्रतीक्षेत असून सीमा प्रश्नावर कोल्हापुरात सर्वपक्षीय सीमा परिषद घेण्याची मागणी केली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, ठाकरे गटाचे विजय देवणे, बबन रांडगे, विष्णू जोशीलकर, सुंदरराव देसाई, बाबा जांभळे, बाजीराव नाईक, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, दीपा डोने यांच्यासह चंदगड मित्रमंडळ आणि बेळगाव मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.